पेणमधील शिरकी गावात एका घरात तब्बल 6.5 फूट लांबीचा नाग शिरल्याने घरात राहणाऱ्या वृद्ध आजी आजोबांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता। पावसामुळे घराभोवती पुराचं पाणी साचलं होतं, त्यामुळे मदतीसाठी बाहेर जाणंही शक्य नव्हतं। यावेळी सर्पमित्र योगेंद्र विरकर घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या पाण्यात उतरून नाग सुरक्षितरित्या पकडला आणि वृद्ध दाम्पत्य अशोक पाटील आणि सीताबाई पाटील यांना मोठ्या संकटातून वाचवलं। पकडल्यानंतर हा नाग सुखरूप जंगलात सोडण्यात आला। गावकऱ्यांनी विरकर यांच्या धाडसाचं कौतुक केलं। उरणमधील बहुतांश शेत जमिनीवर भर पावसाळ्यात मुरुम मातीचा भराव केला जात आहे। अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या डंपरमधील मुरुम मातीचा खच चिरनेर कळंबुसऱ्या रस्त्यावर पडत असल्याने चिखलयुक्त रस्त्यातून वाहनांना मार्गक्रमण करावा लागतोय। त्यामुळे अपघात तसंच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। महसूल पोलीस यंत्रणेनं या डंपरवर कारवाई करावी अशी मागणी आहे। डंपर चालकांना जाब विचारला असता आमचे शेठ तलाठी मंडल अधिकारी पोलिसांना पैसे देतात, त्यामुळे आमच्यावर कोण कारवाई करणार असा धक्कादायक खुलासा करण्यात आला। म्हसळातील देवघर कोंड रस्त्यावर कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे जीवघेणे टप्पे तयार झालेत। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 4,76,00,000 खर्चून 3.25 किलोमीटर सिमेंट रस्ता बांधण्यात आला। मात्र डोंगरातील चढण कमी न करता थेट टप्पा दिल्याने वाहनं चढू शकत नाहीत आणि अपघात होत आहेत। नाले आणि साईडपट्टी नसल्याने डोंगरावरील माती आणि दगड रस्त्यावर कोसळत असून प्रवाशांचा जीव धोक्यात आलाय। या कामास मान्यता देणाऱ्या अभियंता आणि ठेकेदार प्राणकोन्स इन्फाटेक यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले यांनी केली आहे। गणेशोत्सवासाठी मुंबईकर मोठ्या संख्येनं कोकणाकडे निघाल्याने रविवारी मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली। रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि इंदापूर परिसरात वाहनं तासनतास अडकली। मुंबईकडून कोकणाच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवर मोठी कोंडी झाली होती। वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्गावर पोलीस तैनात करण्यात आले, तरीही वाहनांच्या वाढत्या लोंढ्यामुळे महामार्गावर दिवसभर संथ गतीनं वाहतूक सुरू होती। रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलच्या सदस्यांनी साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यामधील सेंटर ऑफ एक्सलन्सला भेट दिली। यावेळी चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी सांगितलं की शरद पवार यांच्या सूचनेनुसार संस्थेमध्ये केजी ते पीजी पर्यंत एआय अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय। या अभ्यासक्रमासाठी पेटंटेड पुस्तकं तयार करण्यात आली असून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी मोठा फायदा होणार आहे। साताऱ्यात उभारलेलं हे आधुनिक एआय सेंटर ऑफ एक्सलन्स केवळ रयत संस्थेच्या नव्हे तर इतर संस्थांच्या विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। फिट इंडिया मोहिमेअंतर्गत रायगड जिल्हा पोलिसांच्या वतीनं कर्जत खालापूर येथे आयोजित सायकलथॉन स्पर्धेला शेकडो सायकलपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षिका अंचल दलाल यांनी पळसदरी येथून स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला। 10 किलोमीटरच्या या स्पर्धेत व्यावसायिक हौशी सायकलपटू पोलीस अधिकारी कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। अविनाश पोळ यांनी 20.22 सेकंदात अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला, तर आर्यन सणस आणि अविनाश पाटील यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला। सुधागड तालुक्यातील उत्कर्षनगर झाप येथे रायगड जिल्ह्याचे पहिले बौद्ध भिक्खू भंते संघकीर्ती महाथेरो यांच्या स्मृतिस्थळाला श्रीलंका आणि महाराष्ट्रातील भिक्खू संघानं ऐतिहासिक भेट दिली। भंते संघकीर्ती यांच्या संघर्षमय प्रवासातून धम्मप्रचार प्रसाराला मोठी प्रेरणा मिळते असं मत भंते आनंद महाथेरो यांनी व्यक्त केले। तसंच अनुयायांनी तन मन धनानं धम्मासाठी कार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं। यावेळी भंते आदिचित्तो यांच्यासह धम्मशील सावंत आणि राजेंद्र वाघमारे यांनीही विचार मांडले। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।